दिनांक 6/2/2024 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, स्वप्नील इजपवार, सत्यजित आवटे पोलीस स्टाफ यांच्या ठाणे हद्दीतील आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं पाहिजे फरारी आरोपीची माहिती घेऊन अंमली पदार्थाची विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती काढून रेड करण्याकरता पेट्रोलिंग करत असताना त्यांना मौजे तांदुळवाडी येथील MS ट्रेडर्स आडत दुकानासमोर रोडवर एक इसम त्याच्या ताब्यातील स्विफ्ट 4 चाकी पाठीमागील काच फुटलेली वाहनाजवळ संशयितरित्या हालचाल करीत असताना दिसून आला। त्या इसमाकडे संशयास्पद वस्तू अंमली पदार्थ असल्याचा संशय आला। त्याला खाली उतरवून त्याच्या जवळ जात असताना तो पोलिसांना पाहून घाबरून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने ताब्यातील स्विफ्ट कारची तपासणी केली असता कारच्या डिग्गीत एका काळ्या रंगाच्या प्लास्टिकचे पोते बांधलेल्या अवस्थेत दिसून आलं। त्याची पाहणी केली असता हिरवट काळसर फुलं फळे असलेला शेंड असलेला उग्र वास येणारा ओलसर गांजा दिसून आला। तो गांजा असल्याची खात्री झाल्यानं स्विफ्ट कारच्या डिग्गीतून 4,77,000 रुपये किमतीच्या 23 किलो 850 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलाय। सदर ठिकाणाहून एका इसमास ताब्यात घेतलं असून त्याच्यासोबत असलेला दुसरा इसम पोलीस पथक येण्यापूर्वीच तेथून निघून गेला। त्याच्याकडून 4,77,000 रुपये किमतीचा एकूण 23 किलो 850 ग्रॅम गांजा, 20,000 रुपये किमतीचं विवो कंपनीचा मोबाईल, हँडसेट, 6,50,000 रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 18,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल यासह अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने जात असताना त्यास रंगे हात पकडण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।